हॅलो, हाय, नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा खूप खास आणि स्पेशल असणार आहे. का ते थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल. तर तुम्ही हा व्लॉग ना शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ना मी मेथीचे पराठे कसे केले याची रेसिपी संपूर्ण दाखवणार आहे. आणि आज माझी खूप धावपळ झालेली आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आणि चला तर मग आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या दिवसाची सुरुवात ना खूप छान आणि घरगुती कामाने झालेली आहे. सकाळी उठल्यावर मी घरातील सर्व कामं आवरून घेतली आणि नंतर गहू निवडण्यासाठी घेतले. गहू निवडताना ना त्यामधले दगड, काडी कचरा आणि खराब दाणे वेगळे करायचे. हे काम थोडं वेळ खाऊ असलं तरी त्याचा फायदा खूप मोठा आहे. त्यानंतर ना मी मेथी निवडण्यासाठी घेतली. आता ना मी तुम्हाला मेथीचे काही फायदे सांगते. मध्ये ना भरपूर फायबर असल्यामुळे ना पचन सुधारण्यास आपली मदत होते आणि शरीरालाही आवश्यक असं आयरन मिळतं. आयरन म्हणजे लोह. त्यामुळे ना हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होऊ शकते. आणि मेथीमध्ये ना भरपूर असे पोषक घटक असतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जी असते ना ती मजबूत बनते. मेथीचे आणि गव्हाच्या पिठाचे जे आपण पराठे बनवतो ना त्यामुळे काय होतं, गव्हाच्या पिठामुळे ना शरीराला ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ ना पोट भरल्याची आपल्याला भावना भासते. मेथीमध्ये भरपूर असे व्हिटॅमिन ए आणि सी आणि तसेच के म्हणजे कॅल्शियम, पोटॅशियम सारखी खनिजे असतात बरं का. सकाळच्या नाश्त्यासाठी नाहीतर इव्हनिंगच्या नाश्त्यासाठी असं हा पौष्टिक आणि संतुलित पर्याय आहे बरं का मेथीचे पराठे म्हणजे. मेथीमुळे शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि जे की आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तर मग आता आपण रेसिपीकडे वळूया. सर्वप्रथम काय करायचं, मेथी अशी ना व्यवस्थित धुवायची. मी मेथी ना 5 पाण्याने धुते, कारण की पानामध्ये माती किंवा धूळ राहू नये ना त्यामुळे. प्रत्येक वेळी स्वच्छ पाण्यात धुतल्यावर मेथी अगदी स्वच्छ होते. मेथी ना स्वच्छ अशी धुवून झाल्यावर मी थोडा वेळ निथळून ठेवण्यासाठी ठेवते आणि मग ती बारीक अशी चिरून घेते. त्यानंतर ना दुसरीकडे कढाई गरम करण्यासाठी ठेवायची आणि आपण त्यामध्ये जो मगाशी लसूण ठेचलेला होता ना, तो भरपूर सारा लसूण घालायचा. आणि लसूण हा हलका सोनेरी झाला की त्यामध्ये जी आपली चिरलेली मेथी असते ना ती घालायची. आणि आता फक्त 2 ते 3 मिनटं हलकंसं परतून घ्यायची. मेथी जास्त शिजवायची नाही, नाहीतर काय होतं माहिती आहे का, तिचा रंगही बदलतो आणि चवही बदलते बरं का. हे तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने म्हणजे ह्या स्टेजपर्यंत करून घ्यायचं. जसं की मी दाखवते तसं. आणि त्यावर पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं. मीठ त्याच्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित अशी मेथीला सेट होऊन जातं. त्यानंतर आता आपण घेऊया मेथीच्या पराठ्यासाठी पीठ मळण्यासाठी. आता काय करायचं माहिती आहे का, मोठ्या भांड्यामध्ये ना 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं. मग काय करायचं, जी आपली परतलेली मेथी असते ना ती घालायची. त्यानंतर ना चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ, लाल तिखट, हळद, धने, जिरेपूड, थोडासा ओवा, थोडंसं जिरं आणि हवं असल्यास थोडं तीळही घालायचं. म्हणजे कसं व्यवस्थित एकदम छान लागते चवीला हे. आणि नंतर जी आपण मेथी मगाशी रेडी करून घेतली ना ती त्या पिठामध्ये टाकून घ्यायची आणि मेथी ही थंड झाल्यास टाकायची. मला थोडीशी गडबड होती त्यामुळे मी गरम असताना टाकली. गरम असताना टाकल्यानंतर ना खूप हाताला भाजते बरं का. पण मला थोडीशी गडबड होती त्यामुळे मी गरम असताना टाकलेलं आहे. पण हाताला ना इतके चटके बसत होते, बापरे! मी सांगू शकत नाही. पण अशा प्रकारे व्यवस्थित असा डो बनवून घ्यायचा. डो बनवून झाल्यानंतर तो व्यवस्थित असा झाकून ठेवायचा 10 मिनिटासाठी साईडला. आणि तोपर्यंत ना मी चहा बनवण्यासाठी ठेवलेला आहे. कारण की मला चहा प्यायला ना खूप आवडतो. इव्हनिंगच्या टायमिंगला मी हा पराठा बनवत आहे. आणि चहाही माझ्यापुरता 1 कप असा बनवून घेतलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता. मैत्रिणींनो, माझ्या मते ना सकाळची सुरुवात आणि संध्याकाळची सुरुवात चहाशिवाय झाली तर दिवस अपुराच वाटतो बरं का मला. कारण गरमागरम चहा आणि सोबत मेथीचा कुरकुरीत पराठा म्हणजे एकदम मस्त असा नाश्ता. चहा म्हणजे माझ्यासाठी फक्त चहा नाही, तर एक छोटासा ब्रेक आहे बरं का. हातात गरम-गरम चहाचा कप आणि 2 मिनिटं शांत बसायला मिळालं की सगळा थकवा निघून जातो बरं का. तर मैत्रिणींनो, चला आता आपण पराठा बनवायला घेऊया. एक कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यावरती ना पिठाचे
चा असा छोटासा गोळा करून घ्यायचा आणि त्यावरती व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारे थापून घ्यायचा तो गोळा व्यवस्थित असा आणि त्याला ना असे व्यवस्थित असे गोल गोल छेद पाडून घ्यायचे. तवा चांगला गरम करून त्यावर ना हा पराठा टाकायचा. एका बाजूने हलका भाजला की पलटायचा. मग दोन्ही बाजूनी ना तूप किंवा तेल लावून छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा. हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशाप्रकारे तितक्यात आमची लाईट गेलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ काय व्यवस्थित असा शूट करता आलेला नाही आहे. मोबाईलच्या लाईटवरती जसा जमेल तसा शूट केलेला आहे. तर हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पराठा बनवून घ्यायचा. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घरगुती रेसिपी, दैनंदिन व्लॉगचा आणि स्वयंपाकाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.